माय माऊली नमस्कार. आपण मनाचे श्लोक 66 ते 70 श्रवण करूया अभिवाचनातून. नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जन सत्य शोधोनी पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. मना हा संसार असार आहे, असत्य, तो मोठा भयानक. तू स्वतः विचार करून संसाराचा स्वभाव शोधून पहा. एखाद्याने विष खाल्ले तर त्यास नंतर सुख लागेल काय? म्हणून तू भगवंताचे चिंतन कर. आपण नीट विचार न करता जगतो, त्या कारणाने संसार असार असून सार वाटतो, असुख असून सुखमय वाटतो. एखाद्याने न समजून विष प्राशन केले तरी ते विष आपला परिणाम केल्याखेरीज राहत नाही. तसे संसार सुखमय समजून केला तरी तो अखेर भयप्रदच ठरतो. म्हणून माणसाने विचार करावा, संसाराचा स्वभाव समजून घ्यावा, त्यात भगवंताचे चिंतन अभ्यासावे. भगवंताच्या सतत चिंतनाने संसाराचे भय बाधणार नाही. पहाटेच्या शांतवेळी भगवंताच्या चिंतनाचा अभ्यास करावा. हे वाक्य खूप महत्त्वाचे बघा. प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर काही क्षण, काही मिनिट, जसा वेळ असेल तसा पहाटेच्या शांतवेळी भगवंताचे चिंतनाचा अभ्यास करावा. आपल्या मनातील प्रश्न नक्कीच सुटतात. श्लोक 67. घनश्याम हा राम लावण्य रूपी, माधीर गंभीर पूर्ण प्रतापी. करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. रंगाने सावळा असलेला भगवंत म्हणजे मूर्तिमंत सौंदर्य. तसाच तो अतिशय धैर्यवान, अगाध. त्याच्या एवढा पराक्रमी कोणी नाही. आपल्या सेवकावर संकट आले असता तो सेवकाचे रक्षण करतो. अशा त्या भगवंताने पहाटेच्या समयी चिंतन करावे. आपले मन भगवंतापाशी गुंतवून ठेवण्यास त्याचे चिंतन हाच प्रधान उपाय हो. आज आपल्याला दृश्यांचे चिंतन करण्याची सवय आहेच. तिची दिशा बदलून भगवंताच्या सुंदर सगुण रूपाचे चिंतन करायला शिकावे. चिंतनाचा अभ्यास करण्यास भगवंताची सजीव सुंदर मूर्ती घेतल्यास मन तिच्या ठिकाणी जडण्यास विशेष श्रम लागत नाही. प्रथम संबंध मूर्ती मनापुढे उभी राहत नाही. उभी राहिली तर सजीवपणे येत नाही. म्हणून भगवंताच्या गुणांचे चिंतन करावे. गुणांचे चिंतन करू लागले की भगवंताचे चरित्र आठवू लागते. चरित्रातील विविध प्रसंग मनापुढून जाऊ लागले की त्यामध्ये वावरणारी भगवंताची सजीव प्रतिमा आपोआप मनात स्थिर होऊ लागते. स्थिरपणात चिंतनाचा पाया घातला जातो. रात्री स्वस्थ झोप लागून पहाटे जाग आली म्हणजे जागेपणचे मन शांत असते. त्यावेळी माणूस जे चिंतन मनन करतो ते सहजपणे अंतर्मनात रुजते. भगवंताचे चिंतन अंतर्मनापर्यंत पोहोचणे ही अनुसंधानाची पहिली पायरी होय. श्लोक 68. बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. धनुष्य हाती घेतलेला वागवणारा भगवंत सामर्थ्याने सर्वहून श्रेष्ठ. साऱ्या विश्वाला खाऊन टाकणाऱ्या प्रलय काळास सगळे घाबरतात, पण तोही भगवंतासमोर भयाने थरथर कापतो. मग किंचित माणसाचे भगवंतापुढे महत्त्व कितीशे असणार. अशा त्या भगवंताचे पहाटेच्या समयी चिंतन करावे. श्री समर्थांचा कोदंडधारी राम म्हणजे सच्चिदानंद स्वरूप ईश्वर होय. त्यालाच येथे भगवंत म्हटले. त्या भगवंताचे सामर्थ्य अनंत अपार असल्याने सामान्य माणसाला त्याची कल्पना येणेच शक्य नाही. इतकेच सांगता येते की एवढे अवाढव्य विश्व मोडून टाकणारी महाकाळ नावाची अचाट शक्ती भगवंतापुढे पदार्थ ठरते. असे जर आहे तर माणसाच्या शक्तीचा भगवंतापुढे काहीतरी हिशोब लागेल काय? म्हणून
माणसाने त्याच्या पायी लीन होणे हा उत्तम मार्ग होय. प्रभात कालच्या चिंतनाने ही लीनता साधते. सुखानंदकारी निवारी भयाते, जनी भक्तिभावे बजावे तयाते. विवेकेत जावा अनाचार हेवा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. भगवंत परमानंद देतो, तो भय निवारण करतो. माणसाने जीवनामध्ये अत्यंत प्रेमाने, अस्तित्व भावनेने भगवंताचा आश्रय करावा. विवेकाचा उपयोग करून माणसाने अनितीचे आचरण सोडावे. कोणाचा द्वेष मत्सर करू नये. अशा त्या भगवंताचे पहाटेच्या समयी चिंतन करावे. भगवंताचा आश्रय करणे म्हणजे काय? मी त्याचा होय ही जाणीव निर्माण करणे. हा जाणीवेचा उगम प्रपंचाच्या भीतीमध्ये असू शकतो किंवा भगवंतावरील प्रेमामध्ये असतो. प्रेमामधील उगम खरोखर मोठा आनंददायक असल्याने तेथे भयाची वार्ता उरत नाही. भगवंताची अस्तित्व भावना निर्माण होण्यास आणि मनात स्थिर होण्यास अंतःकरण स्वच्छ लागते. द्वेष मत्सर आनंदाचा खून करतात. त्यांना समूढ नाहीसे करण्यास विवेकासारखा मार्ग नाही. विवेकाने निर्मत्सर बनलेल्या अंतःकरणात भगवंताच्या अस्तित्व निष्ठेचा वेल फोफावून गगनापर्यंत पोचतो. श्लोक 70. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजे ना पदा नित्य नेमे. मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. भगवंताचे नाम सतत अगदी मनापासून घ्यावे. अखंड चालणाऱ्या नेमाने जो नाम घेतो त्या संकटे त्रास देत नाहीत. पण माणसाने अहंकार आळस दोन्हींचा संपूर्ण त्याग करावा. अशा त्या भगवंताचे पहाटेच्या समयी चिंतन करावे. पहाटेच्या समयी भगवंताचे चिंतन करावे खरे, पण त्या चिंतनामध्ये मनाची तंद्री लागल्यास दिवसभर भगवंताचे नाम घेणे अवश्य असते. ते नाम देखील अगदी मनापासून घेण्याचा अभ्यास करावा लागतो. केवळ भगवंतासाठीच नाम घेणे म्हणजे मनापासून नाम घेणे होय. येथे एक अडचण येते ती अशी, व्यवहारामध्ये आपण एखादे कर्म केले की त्याचे फळ काय मिळते इकडे आपले लक्ष जाते. किंबहुना ते फळ मिळावे म्हणूनच आपण कर्म करतो. भगवंताचे नाम घेताना ती सवय आड येते, पण अध्यात्मामध्ये ही सवय मोडावीच लागते. नामच घेत राहावे असे वाटणे हेच नाम घेण्याचे फळ समजावे. नाम घेण्याची वासना शिल्लक उरून इतर साऱ्या वासना विराम पावणे म्हणजे पूर्ण विराम होणे होय. अशा अर्थाने पूर्ण काम होऊन जो नित्य नेमाने नाम घेतो त्या संकटे आली तरी त्याचे नाम खंडित होत नाही. संकटाची गती देहापर्यंत असते. नाम नेमाने घेणाऱ्याचा देह अडचणी भोगतो, पण त्या अडचणींचा आतमध्ये शिरकाव होत नाही. हाच नामाचा खरा चमत्कार अनुभवास येतो. मनापासून नाम घेण्याच्या 8 दोष येतात. कोणकोणते? मध अथवा कर्तेपणाचा अभिमान हा पहिला दोष. तर आळशीपणा किंवा चुकारपणा हा दुसरा दोष होय. नामस्मरण करणे हे अगदी अडाण्याचे व हीन पायरीवरील लोकांचे काम असे शहाण्यांना वाटते. शिवाय नुसत्या नामाने काय होते? त्या ज्ञानाची योगाची जोड पाहिजे असा एक गैरसमज. त्याचप्रमाणे नामाच्या बाबतीत आळशीपणा हटकून आड येतो. माणूस पारायण करतो, मोठी पूजा अर्चा करतो, तीर्थयात्रा करतो, पण बसल्या ठिकाणी मनापासून नाम घेण्याचा कंटाळा करतो. आधीच सर्व काही करून झाल्यावर तो नाम घेण्यास बसतो आणि मग आमचे आजचे नाम उद्यावर ढकलतो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.